11th ॲडमिशन 2024-25चा जो राऊंड 3 साठी म्हणजे स्पेशल राऊंड 3चे फॉर्म फिल झालेले आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्मसुद्धा फिल केलेले आहे. तर आज त्याचा रिझल्ट आहे. तर रिझल्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डिव्हिजनला क्लिक करायचं आहे. डिव्हिजनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिला जाईल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमच्याकडे एक ID आहे आणि एक पासवर्ड आहे जो आपण या अगोदर यूज केलेला आहे. तोच ID पासवर्ड तुम्हाला इथे सुद्धा यूज करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपण जसे राऊंड 1 राऊंड 2चे जे ही कॅप राऊंड होते त्याचे आपण जे रिझल्ट चेक केले त्याचप्रमाणे तुम्हाला स्पेशल राऊंड 3चा सुद्धा रिझल्ट चेक करता येईल. यामध्ये काही असं विशेष यांनी दिलेलं नाही आहे. सेम जसे राऊंड झाले त्याचप्रमाणे आपण राऊंड 3चा सुद्धा रिझल्ट चेक करणार आहे. तर आता स्पेशल राऊंड 3 झाल्यानंतर स्पेशल राऊंड 4 होणार आहे की स्पॉट राऊंड होणार आहे याबद्दलचे अपडेट अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही आहे. कारण स्पेशल राऊंडचा टाइम टेबल जो उपलब्ध करून दिला होता त्यामध्ये फक्त आणि फक्त स्पेशल राऊंड 3चीच इन्फॉर्मेशन देण्यात आलेली होती. तर यामध्ये 21 तारखेला जे आहे 10 वाजता सर्वांचे जे अलॉटमेंट आहे म्हणजे सर्वांना कॉलेजेस अलॉट होणार आहे आणि 22 पासून तर 23 पर्यंत 2 दिवस दिलेले आहे. तुम्ही प्रवेश घेऊ शकता तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर. आणि त्यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारचा जो टाइम टेबल आहे जसा स्पेशल राऊंड 4 होणार आहे का नाही आहे दिलेलं कुठेही, परंतु असं वाटत आहे की एक राऊंड होईल आणि तो राऊंड शेवटचा असणार आहे. यामध्ये एकतर स्पॉट राऊंड होऊ शकतो किंवा मग स्पेशल राऊंड 4 होऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे. तुम्हाला 23 तारीख लास्ट डेट आहे ॲडमिशनची. तर 23 तारखेपर्यंत एक तरी अपडेट साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये एक नवीन टाइम टेबल असू शकतो किंवा राऊंड होणार किंवा नाही याबद्दलची सुद्धा अपडेट राहणार आहे. तर जर कोणत्याही प्रकारची अपडेट आली नाही आणि विद्यार्थ्यांचे जर नंबर लागले तर त्यांनी 23 तारखेपर्यंत प्रवेश घेऊन घ्यायचा आहे. म्हणजे जेही कॉलेज लागेल तिथे तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. नाहीतर तुम्हाला मॅनेजमेंट कोड्यातून प्रवेश घ्यावा लागेल आणि त्यासाठी जास्तीची फी पेड करावी लागेल. तर अशा प्रकारची ही एक अपडेट आहे. स्पेशल राऊंड 3चा रिझल्ट आज लागणार तो तुम्ही बघून घ्या. जर तुम्हाला कॉलेज लागले तर तुम्ही प्रवेश घ्या आणि जर कॉलेज लागले नाही तर समोर कोणती अपडेट येईल ही तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.